नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. धर्माधारित कायदे विविध समुदायांमध्ये भेदभाव निर्माण करतात आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती अनेकदा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. समान संहिता असली पाहिजे, समान नागरिकांना समान वागणूक असली पाहिजे आणि सर्व समान नागरिकांना समान कायदासुद्धा असली पाहिजे, अशा प्रकारची चर्चा अनेकदा ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे समान संहिता सर्व नागरिकांना एकाच कायदेशीर चौकटीमध्ये बांधून ठेवू शकते आणि एका शिस्तीमध्ये ही सर्वांना ठेवू शकते, असं अनेक तज्ज्ञांचं आणि जनमानसाचं मत सुद्धा अनेकदा आपल्याला समाज माध्यमांवरती पाहायला मिळालं. या विषयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घटना समितीसमोर असं म्हटलं होतं की समान व्यक्तिगत कायद्यावर भर दिला जावा आणि या संदर्भात विचार व्हावा, या आशयाचं सुद्धा त्यांचं उद्बोधन म्हणा किंवा त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांची टिप्पणी हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. महाराष्ट्र हे वेगाने प्रगती करणारे राज्य आहे, पुरोगामी विचारांचं राज्य आहे. या ठिकाणी अनेक पुरोगामी विचार हे संपूर्ण सबंध देशामध्ये इथनं प्रसारित झाले, इथनं ते विचार पेरल्या गेले सुद्धा असं पण आपण म्हणू शकतो. हे राज्य श्रीमंत आहे, सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. त्यामुळे हे राज्य विकासाला चालना देणारं राज्य आहे आणि विकासाला महत्त्व देणारं सुद्धा हे राज्य आहे. त्यामुळे इथला जो नागरिक आहे हा सतत महाराष्ट्राच्या पाठीशी उभा असतो आणि हा महाराष्ट्र संस्कृतीच्या पाठीशी उभा राहून हा या संस्कृतीला, इथल्या परंपरेला, इथल्या सुसंस्कृतपणाला, इथल्या विकासाला कसं बळ देता येईल याच अनुषंगाने हा इथला नागरिक, महाराष्ट्रातला नागरिक हा सतत या विचारामध्ये असतो आणि कार्यसुद्धा त्या अनुषंगाने त्याचं होत असतं. तो या सगळ्या गोष्टींना बळ देत असतो. त्यामुळे इथल्या नागरिकांना इथले जे कायदेसुद्धा त्यानुसार असले पाहिजे. इथल्या नागरिकांना सगळ्या सुविधा त्या निमित्ताने मिळाल्या पाहिजे असं आपण म्हणू शकतो. नागरिकांना सौख्य सुबत्ता कशी निर्माण होईल या अनुषंगाने इथले कायदे असले पाहिजे. या कायद्याच्या अनुषंगाने स्वातंत्र्य असलं पाहिजे, समता असली पाहिजे, बंधुता सुद्धा असली पाहिजे. हे हक्क त्यांना मिळवून देणारे कायदे हे महाराष्ट्रामध्ये असले पाहिजे. कदाचित याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने समान नागरी कायदा, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC असं म्हणतो, हे लागू करण्याचा विचार सुरू केला आहे असं आपण म्हणू शकतो. पुढील हिवाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा हा पटलावरती ठेवण्याचं किंवा याचं विधेयक मांडण्याची घोषणा हे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केल्याचं सुद्धा आपल्याला प्रसार माध्यमांवरती आणि न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा समान नागरी कायदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक 6 सदस्यीय उच्चस्तरीय समितीसुद्धा गठीत केली आहे की जे येणाऱ्या 4-5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला एक अहवाल, या कायद्याच्या अनुषंगाने अहवाल हे आपल्या समोर ठेवील आणि त्या अनुषंगाने काय कायदा होऊ शकतो किंवा त्या कायद्यामध्ये काय अनुच्छेद आले पाहिजे किंवा काय नियमावली आली पाहिजे, या अनुषंगाने तो आपला अहवाल हे राज्य शासनाला सादर करेल. आता या समान नागरी कायद्याच्या निमित्ताने पुन्हा प्रसार माध्यमांवरती, समाज माध्यमांवरती अशी चर्चा सुरू झालेली आपल्याला दबक्या आवाजात दिसते आहे की हा कायदा विशिष्ट समुदायाचा हिताचा आहे किंवा विशिष्ट जाती धर्माच्या विरोधातला आहे. परंतु भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 मध्येच स्पष्टपणे नमूद केलं आहे की राज्याने भारताच्या संपूर्ण प्रदेशातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा असं आपल्या संविधानामध्येच पहिलेपासूनच स्पष्टपणे लिहिलेलं असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आता हा समान नागरी कायदा आपण म्हणतो, समान संहिता, यांनी कोणाचं काही आरक्षण संपणार आहे का किंवा कोणाचं काही मानहानी होणार आहे का किंवा काही लोक जे काही विशिष्ट धर्माच्या लोकांनाच इथे फक्त मोकळ्या मनाने वावरता येईल का, अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारचे खोटे विषय सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु असं काही एक होणार नाही, कारण ती काही अभ्यास जर आपण या गोष्टीमागचा जर बघितला तर समान नागरी कायद्याची आवश्यकता प्रामुख्याने घटनात्मक समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित आहे.
घटनेच्या अनुच्छेद 14 नुसार सर्व नागरिकांना कायद्यासमोर समानता आहे, हे ऑलरेडी आपल्या घटनेमध्ये दिलेलं आहे. तर घटनेच्या अनुच्छेद 15 नुसार धर्म, जात, लिंग इत्यादी आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध आहे, हे सुद्धा आपल्या घटनेमध्ये ऑलरेडी समाविष्ट आहे. परंतु काही वैयक्तिक कायद्यांमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर धर्मियांसाठी किंवा समुदायांसाठी वेगवेगळ्या तरतुदी सुद्धा घटनेमध्ये आहेत. त्यामुळे ही समानता एक प्रकारे फक्त कागदावरच आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो, किंवा ही जी समानता राखण्यासाठी कुठेतरी कायद्याला, प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात कदाचित, त्यामुळे हा समान नागरी कायदा समोर येताना आपल्याला दिसतो आहे. याचं जर उदाहरण आपण बघितलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा मागील काही दशकांमध्ये हिंदू विवाह कायदा असेल, हिंदू उत्तराधिकारी कायदा असेल, त्यानंतर हिंदू दत्तक विधानाचा कायदा असेल, त्यानंतर हिंदू मॅरेज पद्धतीचा कायदा असेल, त्यानंतर हिंदू अल्पसंख्याक व संरक्षक कायदा असेल, अशा प्रकारचे कायदे लागू करून हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समुदायांसाठी क्रांतिकारी बदल किंवा क्रांतिकारी सुधारणा हे संविधानामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये झालेले आहेत. परंतु अशा सुधारणा ह्या मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समुदायासाठी झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या धर्मानुसार, त्यांच्या रूढी परंपरेनुसार काही कायदे हे त्यांचे वैयक्तिक कायद्याचं ते पालनही करतात आणि त्यांचे कायदे हे त्या ठिकाणी लागू होतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. काही वर्षापूर्वी जे शहाबानो प्रकरण आहे, जे खूप मोठ्या प्रमाणात गाजलं, पूर्ण देशभर गाजलं, हा त्याचंच एक उदाहरण कदाचित असू शकेल. शहाबानो प्रकरणाच्या निमित्ताने माननीय न्यायालयाने सुद्धा म्हटलं होतं की समान संहिता असणारा काहीतरी कायद्याची आवश्यकता यामुळे निर्माण होते आहे. त्यामुळे समान नागरी कायदा ही राष्ट्रीय एकतेची गरज आहे, हे आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करून सांगावंसं वाटतं. आता हा समान नागरी कायदा आल्यानंतर काय बदल होऊ शकतात, हे तर आपण ह्या सगळ्या शक्यताच वर्तवू शकतो. कारण की समान नागरी कायदा आल्यानंतर त्यामध्ये काय नियमावली आहे, काय कायदा आहे, त्यानुसारच ते येणारा काळच तो ठरवेल. परंतु एक जर अंदाज घेतला तर काय होऊ शकतं, या प्रकारची ही आपण चर्चा सुद्धा या ठिकाणी करू शकतो, किंवा एक आपलं विचार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करू शकतो. त्यामध्ये असं लक्षात येतं की महाराष्ट्र हे देशातील बहुभाषिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सारख्या महानगरांपासून ग्रामीण संस्कृती नांदते. आदिवासी भागांमध्ये सुद्धा विविधता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आदिवासी भागापासनं, ग्रामीण भागापासनं, शहरी निमशहरी भागापासनं तर महानगर भागापर्यंत विविध प्रकारची संस्कृती, रूढी परंपरा, बहुधर्मीय, बहुभाषिकत्व, बहुसंस्कृती आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच कदाचित समान नागरी संहितेची आवश्यकता सुद्धा महाराष्ट्रामध्ये तितकीच प्रकर्षाने आपल्याला जाणवते. राज्यात आपण जर बघितलं तर राज्यात आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. या आंतरधर्मीय विवाहाच्या अनुषंगाने त्या आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला येणाऱ्या काळामध्ये खूप समस्यांना सुद्धा सामोरं जाताना काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे जे वारस असतील त्या वारसांचे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. मुलांच्या पालकत्वाचे प्रश्न निर्माण होतात, घटस्फोटाचे प्रश्न निर्माण होतात. अशा विविध समस्यांवर एक समान कायदेशीर निकाल किंवा एक चौकट उपलब्ध व्हावी, एक निकाल त्या निमित्ताने देता यावा, या अनुषंगाने सुद्धा हा कायदा महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत विवाहाचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्याचबरोबर परंपरागत विवाह सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होतात. परंतु हे नोंदणीकृत विवाह असतील, आंतरधर्मीय विवाह असतील, की जे फक्त नोंदणी करून केले जातात, परंतु पुढे त्याचं तेवढा त्यामध्ये सिरियसनेस नसतो, किंवा त्यामध्ये ते काही वर्षानंतरच त्याचं फार विद्रुपीकरण सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे हे जे विवाह असतील, या विवाहाला सुद्धा एक चौकट या निमित्ताने लागण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एक प्रकारचा संहिता, एक आचारसंहिता सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पाहायला कदाचित येणाऱ्या काळामध्ये मिळू शकेल.
त्यामुळे कौटुंबिक न्यायालयामध्ये जे निकाल देताना, न्यायव्यवस्थेला निकाल देताना ज्या विविध प्रकारच्या, विविध धर्माच्या, जाती परंपरेच्या अनुषंगाने ज्या काही वैयक्तिक त्यांचे कायदे होते, त्यानुसार निकाल देताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होतं आणि निकाल देताना त्याची एक प्रकारची गुंतागुंतता खूप होत होती. ती पण येणाऱ्या काळामध्ये थांबताना आपल्याला कदाचित या समान नागरी कायद्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे समान नागरी कायदा हे विविध अंगी चहू बाजूंनी होणे फार गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा करण्याच्या निमित्ताने जे पाऊल उचललं ते खरोखरच सहारणीय आहे, अभिनंदनीय आहे, हे मोठं धाडसाचं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याही अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा हा सुव्यवस्थित चालू आहे आणि तिथले लोकसुद्धा मोठ्या गुण्यागोविंदाने नांदतात. कुठेही एक विशिष्ट धर्मावरती अन्याय होताना सुद्धा दिसत नाही आणि विशिष्ट धर्मावरती याचा काही फार मोठा ज्याला आपण म्हणू सुविधा, सुखसुविधा मिळतील असंही होत नाही. सगळ्या नागरिकांना समान वागणूक, समान संहिता असली पाहिजे, या मताचे जनमानस सुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एक समान नागरी व्यवस्था असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल, समान नागरिकत्व असेल आणि संविधानातील समतेच्या तत्वांना अधिक बळ देणारा हा कायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये निश्चितच शंका नाही. असं एकंदरीत वातावरण आणि एक मत या ठिकाणी आपल्यासमोर असं मांडावं वाटलं, असं एक वातावरण सुद्धा दिसते आहे. सरकार सुद्धा तेवढ्या सक्षमतेने पुढे जाताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळे राज्य सरकारचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन आहे. हा कायदा कसा असेल, किती सक्षम असेल, याची अंमलबजावणी किती चांगल्या प्रकारे होईल, हे मात्र येणारा काळच ठरवेल. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता या समान नागरी कायद्याच्या निमित्ताने अनेक चुकीच्या गोष्टी समाज माध्यमावरती येऊ शकतात, अनेक फेक नरेटिव्ज समाज माध्यमांवरती येऊ शकतात. त्यामुळे तिकडे लक्ष न देता आपण समान नागरी कायद्याच्याच बाजूने उभं असलं पाहिजे, हे या ठिकाणी प्रकर्षानं सांगावंसं वाटतं. सध्या थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.